परमेश्वराविषयी असलेली जी श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा आम्हाला दुष्कृत्य करण्यापासून, वाईट कार्य करण्यापासून वाचवत असते, थांबवत असते आणि ती आम्हाला क्षणाक्षणाला ती जागृती करून देण्याचं काम करत असते की बाबा रे, हा तुझा रस्ता नाही, तुझं जीवन यासाठी बनलेलं नाही, तुझ्या हातून उत्कृष्ट पद्धतीचं चांगल्या प्रकारचं कार्य घडणार आहे आणि ते कार्य तुला करायचंय. प्रपंच करत असताना अनेक गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ते करत असताना आम्हाला धर्म सुद्धा जपावा लागतो. मग तो कसा जपणार तुम्ही? तर संत आम्हाला सांगत असतात की बाबा रे, तू तुझ्या जीवनामध्ये तेज निर्माण कर आणि तू जर तुझ्या जीवनामध्ये जर तेज निर्माण केलं ना, तर तू त्या प्रभू परमात्म्यापासून लांब नाही आणि म्हणून तू त्या प्रभू परमात्म्याची कास धर. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना, नंद नंदना रे मोहना, मोहना नंद नंदना रे मोहना. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना, मोहना नंद नंदना रे मोहना, नंद नंदना रे मोहना. तव तेजया तिमिरात देता, नव चेतना विश्वास देता. तव तेजया तिमिरात दे आता, नव चेतना विश्वास दे आता. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना, मोहना नंद नंदना रे मोहना. आणि आपल्याला आपल्याला त्या परमेश्वराला ती प्रार्थना करायची, त्या देवाला सांगायचं की देवा, हे देवा, ज्याच्या जीवनाचा रस्ता चुकतो ना सचिन भाऊ, त्याच्या जीवनाचा रस्ता चुकतो ना, त्याच्या जीवनाला ती दिशा देणारा जर कुठे जर असेल ना, तर तो तू आहे. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. हे बाळा सांभाळूनी आता, नव चेतना
नंदलाला रे नंद नंदना रे मोहना मोहना नंद नंदना मोहना मोहना नंदनंदना रे मोहना मोहना नंदनंदना रे आणि आम्ही त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी घाबरत असतो. आमच्या मनामध्ये विचार येतो, आम्ही जर देवाजवळ जर गेलो ना तर आम्हाला पैसे खर्च करावे लागतील, असा विचार येतो बऱ्याच लोकांच्या मनात. भक्ती करणं एवढं सोपं नाही, बरोबर आहे ना. भक्ती करण्यासाठी सुद्धा पैसे लागतात, श्रद्धा समर्पित करण्यासाठी सुद्धा काहीतरी पैसे द्यावे लागतात. तिथं ती श्रद्धा समर्पित करावी लागते. परंतु मायबाप हो, लक्षात घ्या, हे असं नाही आहे. मग कसं आहे, दान केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची पूर्तता होत नसते. मग झालं काय, सकाळ सकाळची वेळ होती आणि एक संत एका गावामध्ये आलेले. सकाळ सकाळची वेळ झाली, सूर्य बऱ्यापैकी वर आलेला आहे आणि एक बाबा, एक साधू, एक संत गावामध्ये आलेले आणि ती झोळी घेऊन आता ते गावामध्ये भिक्षा मागत आहेत. आणि ते भिक्षा मागत असताना पहिल्याच घरी गेलेले. मोठं घर होतं, अगदी मोठं घर होतं, बंगला होता. आता बंगले कसे असतात हे मी तुम्हाला सांगायचं काम नाही. तुम्ही सगळे नाशिक जिल्ह्यातली मंडळी आहे. त्या ठिकाणी आता बाबा त्या घराच्या समोर जातात आणि त्या घराच्या समोर त्या घराचा तो मालक, कांजीची टोपी अशी तुमच्यासारखी कडक, हातामध्ये अंगठ्या आहेत, 2-3 ब्रेसलेट आहे, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे, अंगावर कडक कपडे इस्त्री केलेले आणि सकाळ सकाळच्या वेळेस बाहेर उभा होता. आता हे बाबा त्या ठिकाणी गेले आणि बाबा त्या श्रीमंताच्या घरासमोर उभे राहून बाबा त्या श्रीमंताला म्हणतात की मला काहीतरी भिक्षा द्या. श्रीमंताने सांगितलं की बाबा इथं भिक्षा वगैरे काही भेटत नाही, तुम्ही जा म्हणे पुढच्या घरी. बाबा म्हणे असं करू नको बाबा, पहिली सुरुवात तुझ्या घरापासून आहे, निदान मला काहीतरी दे. म्हणे काय पाहिजे तुम्हाला, म्हणे काही भाजी भाकर दे. म्हणे भाजी भाकर नाही. म्हणे रात्रीची दे शिळी, म्हणे शिळी बी नाही. म्हणे मग एखादी वस्तू दे, चल जाऊ दे, खायची वस्तू नाही, दुसरी एखादी वस्तू दे, बादली वगैरे असेल एखादी, म्हणे बादली नाही. म्हणे प्लास्टिकची दे, म्हणे प्लास्टिकची नाही. फुटकी दे, फुटकी नाही म्हणे. साधूने सांगितलं ठीक आहे म्हणे, हरकत नाही, इकडे ये म्हणे बाबा, माझ्या जवळ ये. आता तो श्रीमंत जवळ आला आणि त्या श्रीमंताला त्या साधूने सांगितलं की म्हटलं मी एक काम सांगतो तेवढं काम तू कर. ठीक आहे म्हणे. माझ्या या झोळीमध्ये फळ आहे, ते फळ उचल आणि परत त्या झोळीमध्ये टाक. आता तो त्या श्रीमंताने त्या झोळीमध्ये हात घातलेला आहे आणि ते फळ परत त्या झोळीमध्ये टाकलेलं आहे. आणि आता साधू म्हणतात आता येतो मी. साधू निघालेले आहेत. श्रीमंताला मोठी गंमत वाटली. श्रीमंत त्या साधूला म्हणतो म्हणे बाबा थांबा थांबा थांबा. म्हणे काय रे बाबा. म्हणे मी तुम्हाला भिक्षा दिली नाही इथपर्यंत ठीक होतं, परंतु तुम्ही मला तुमच्याच झोळीतलं फळ उचलून
त्याच जोळीमध्ये परत टाकायला लावलं. या मागचं कारण काय हो? साधूंनी सांगितलं की तुझ्या हातांना दान करायची सवय नव्हती आणि ती सवय मी लावत होतो बघा. चुके वाट ज्याची तया तू आधार, चुके वाट ज्याची तया तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार, वाट ज्याची त्याला तू आधार. हे बालका सांभाळून आता नव चेतना विश्वास दे आता. हे बालका सांभाळून आता नवचेतना विश्वास दे आता. हरी बोल. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना, मोहना नंद नंदना रे मोहना, मोहना नंद नंदना रे मोहना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश वासुदेव. देव स्वर्गामध्ये गेले. सोबत होती सत्यभामा. सोबत येताना तिने पारिजातक आणला. तो ते झाड कुठं लावलं? स्वतःच्या अंगणामध्ये. आणि त्याची फुलं कुठं पडतायत? रुक्मिणीच्या अंगणात. मग साधा जळफळाट होईल का? कसं होतं? होतं ना? आपल्याला शेजारच्या बाईचा कचरा सहन होत नाही. होतो का? त्या कचऱ्यावरून मी लई बायाची भांडणं पाहिली. एकदा सकाळी सकाळी झोपेतून उठलो, 2 बाया लई भांडत होत्या. म्हटलं कशावरून भांडणं यांचे? नेमकं काही कारण समजायला मार्ग नाही ना. असं काय झालं बा? इतक्या विचित्र विचित्र शिव्या त्यांच्या. बरं ते शिव्यांवर भागलं नाही त्यांचं. तिने हिच्या केसात हात घातला, हिने तिच्या केसात हात घातला आणि मग केस वडायला सुरुवात केली. आणि बऱ्यापैकी मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवणं चालू होतं. म्हणलं झालं काय? पा म्हणे बाबा या सटवीला सोपतं का म्हणे. म्हटलं झालं काय? म्हणे सकाळी सकाळी उठती म्हणे करंटी आणि माझ्या अंगणामध्ये सगळं झाडलेलं लावून देते म्हणे कचरा. ती दुसरी म्हणते हिच्या बापाचं अंगण आहे काय? म्हणजे भांडण करायला काही कारण लागतं का? एका बाईला लई भांडायचा नाद होता. लई आजूबाजूच्या बाया कटाळून गेल्या होत्या आणि तिच्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणा. एक शब्द बोलला, आपण जर म्हणलं ना जेवल्या का, मग आम्हाला जेवायला भेटत नाही काय? सरळ उत्तर देणारच नाही. काय भाजी केली होती आज? आम्ही काही खाऊ, तुम्हाला काही नाही. सरळ उत्तर द्यायचंच नाही. मग आता 2-4-8 दिवस झाले चांगले. बाया बोलतच नव्हत्या. बायांनी ओळखून घेतलं. बाया हुशार झालेल्या. आता एखाद्या बाईची चव ओळखून घेतली का ते तिच्यापासून जराशे लांबच राहतात. आता तिची चव ओळखून घेतली. चांगले 7-8-10 दिवस होऊन गेले. कोणीच तिच्याशी बोलायला तयार नाही हो. तिला पाहायचे घरात घुसून जायच्या बाया. तिने विचार केला म्हणे आता आपल्यासोबत तर कोणीच बोलून नाही राहिलं, आता करायचं काय? मग तिने काय केलं, एका वाटीमध्ये दही घेतलं, दही, आणि ते गच्चीवर जाऊन वाळत घातलं. मग ती शेजारच्या ठकीनी पाहिलं, ते तिला काय आवरलं गेलं नाही. ती म्हणे दही का बरं वाळत घातलं? बास
कारण सापडून घेतलं भांडायला. क्षीराब्दीमध्ये त्या लक्ष्मीला तो शब्द आठवलेला आहे आणि त्या लक्ष्मीने शेषशाही नारायणाला विचारलं, नारायणा तुम्ही मला शब्द दिला होता, तुम्ही तुमच्या बापाचं दर्शन मला घडवाल, लक्षात आहे का? शेषशाही नारायणाने सांगितलं, हो ना ग, लक्षात आहे. आणि आता या शेषशाही नारायणाने एक कला करायला सुरुवात केली. इंद्रप्रस्थामध्ये एक ब्राह्मण राहायचा. नियतीच्या खेळानं त्याच्या पत्नीला दिवस गेले, दिवसांमागनं दिवस जात होते आणि बाळ जन्माला येणार होतं. बाळ जन्माला आलं आणि ते मरण पावलं. 1 झालं, 2 झालं, 3 झालं. आता हा ब्राह्मण आकांत करू लागला, रडू लागला, मोठ्या मोठ्याने दुःख करू लागला. आणि अर्जुनाचा रथ त्या ठिकाणाहून धडधडत जात होता. अर्जुनाने पाहिलं, अर्जुनाने रथ थांबवलेला आहे, रथाच्या खाली उतरलेला आहे, ब्राह्मणाजवळ आलेला आहे आणि ब्राह्मणाला विचारलं की ब्रह्मबंध, माझ्या राज्यामध्ये तुम्ही दुःखी आहात, सांगा तुम्हाला कुणी काय केलं. ब्राह्मणाने आपली करुण कथा त्या अर्जुनाला सांगितली. अर्जुनाने सांगितलं की महाराज काळजी करू नका, तुमच्या बाळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी. आणि आता अर्जुनाने तो सगळा बाणांचा सापळा तयार केला आणि स्वतः गांडीव धनुष्य घेऊन बाहेर बसला. नियतीच्या खेळानं पत्नीला पुन्हा एकदा दिवस गेलेले आहेत. 2रा महिना संपला, 3रा महिना संपला, 4था महिना संपला, 5वा महिना लागणार होता आणि गर्भच अदृश्य झालेला आहे. मोठ्याने ओरडत तो ब्राह्मण बाहेर आलेला आहे आणि ब्राह्मणाने त्या अर्जुनाला सांगितलं, जळो जळो तुझे गांडीव, जळो तुझे शस्त्र. हे अर्जुना, तुझं गांडीव धनुष्य जळू दे, तुझे शस्त्र जळू दे, अस्त्र जळू दे. अरे अगोदर मेलेल्या मुलाचं का होईना, परंतु तोंड तरी बघायला मिळायचं रे आम्हाला. परंतु आता तो गर्भ सुद्धा अदृश्य झालेला आहे. अर्जुनाला वाईट वाटलं. अर्जुनाने शपथ घेतली होती, मी जर तुमच्या बाळाचं जर संरक्षण करू शकलो नाही तर मी अग्निकाष्ट घेईन. आणि आता तो ब्राह्मण अर्जुनाला म्हणतो, अर्जुन तू म्हणला होता तैसे करी आता. अर्जुना तू म्हटला होता मी अग्निकाष्ट घेईन, घे मग आता. आता अर्जुन निघालेला आहे, स्वर्गामध्ये गेलेला आहे. अर्जुनाकडे स्वर्गाचा विजा होता, स्वर्गापर्यंत तो फिरू शकत होता. आणि आता त्या ठिकाणी गेला, यमाला विचारलं, यमाकडेही सगळीकडे तपास केलेला आहे, परंतु कुठेच त्या बाळांचा तपास लागलेला नाही. आणि आता हा अर्जुन परत आलेला आहे, त्याने ते शरण रचलेलं आहे, मरण्याची तयारी केलेली आहे आणि प्रत्यक्ष प्रभू परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आलेले आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. भगवंत अर्जुनाला विचारतात, अर्जुना काय झालं? अर्जुनाने घडलेला सगळा पूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. आणि अर्जुन आता देवाला म्हणतो की देव म्हणतात की काळजी करू नको, तू सगळीकडे गेला का? म्हणे हो सगळीकडे जाऊन आलो. म्हटले आता आपण दोघही जण जाऊ आणि सगळीकडे तपास करून येऊ, सगळीकडे तपास करून येऊ. भगवंत आणि अर्जुन दोघही निघालेले आहे. देव म्हणतात नंतर तर तुला अग्निकाष्ट घ्यायचंच आहे, अगोदर बघून तर येऊ. सगळीकडे गेले, स्वर्गामध्ये गेले, यमाकडे गेले, सगळीकडे तपास केला, परंतु कुठेच ते बाळांचा तपास लागला नाही. आणि आता भगवंत अर्जुनाला क्षीराब्दीमध्ये घेऊन जात आहेत. त्या ठिकाणी भगवंताने आपलं सुदर्शन चक्र आडवं लावलेलं आहे. समोरून येणारा प्रकाश अर्जुन बघू शकत नाहीये.
आणि भगवंताने ते सुदर्शन चक्र आडवं लावलं आणि भगवंत त्या ठिकाणी जातात. आणि जसं प्रभू परमात्मा हे क्षीराब्दीमध्ये येत आहेत हे या गोष्टीची जाणीव शेषशाही नारायणाला झाली ना, तसा पटकन शेषशाही नारायण आपल्या आसनावरून उठलेला आहे आणि प्रभू परमात्म्याच्या श्री चरणावर नतमस्तक नमस्कार केलेला आहे आणि देवाला सांगितलं, प्रभू आगळी केली मी फार मोठी चूक केलेली आहे. बाजूला उभी असलेली ती लक्ष्मी भगवान गोपालकृष्ण महाराजांचं ते सौंदर्य पाहण्यामध्ये थक्क झालेली होती. स्तब्ध झालेली ती लक्ष्मी प्रभू परमात्म्याच्या त्या श्री मूर्तीला अवलोकन करते आहे. आणि आता शेषशाही नारायणाने आपल्या आसनावर देवाला बसवलेलं आहे आणि ते बसल्यानंतर त्या ठिकाणी ते श्री चरण झाडले, रत्न हिरे माणिक मोती सगळ्यांनी पूजा केलेली आहे. आणि ती पूजा संपन्न झाल्यानंतर शेषशाही नारायण म्हणतात की हे प्रभू, माझ्याकडनं फार मोठा अपराध झालेला आहे, परंतु यात माझी अजिबात चूक नाहीये. ही वेडी आहे ना, हिच्यामुळे मला हा सगळा प्रकार करावा लागला, हिला क्षमा करा. आणि आता ती सगळी मेलेली बाळ जिवंत करून त्या शेषशाही नारायणाने त्या अर्जुनाच्या ताब्यात दिलेली आहे. भगवंत निघालेले आहे, अर्जुनही सोबत निघालेला आहे. आणि जसं ते दोघेही निघतात त्यांच्या मागे मागे लक्ष्मी सुद्धा निघते आहे. कन्हैयाच्या लक्षात आलं. देव म्हणतात, बाई आता तुम्ही इथं राहा, आमच्या सोबत येऊ नका. देवाने तिला एक स्थित्यानंद ज्याला म्हणतात तो आनंद त्या लक्ष्मीला दिलेला आहे. आणि आता भगवंत निघालेले. रस्त्याने अर्जुन म्हणतो, देवा 16,108 पत्नी आहेत, राहिली असते म्हणे. पण देव म्हणे चांगलं नाही, ज्याच्या घरी जायचं त्याची बायकोच घेऊन जायची, चुकीची गोष्ट आहे. आता स्वर्गाच्या पायऱ्या उतरताना देवाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, या पायरीवर पाय ठेवू नको. अर्जुनाने विचारलं, का प्रभू? म्हटलं ते तुला नंतर सांगतो. आणि आता ते खाली आलेले आहेत. आणि अर्जुनाने मोठ्या कुतूहलाने विचारलं, प्रभू तुम्ही सांगितलं त्या पायरीवर पाय ठेवू नको, त्या मागचं कारण काय? त्यावेळेस देव म्हणतात की तुमचे पिताश्री पंडूराजे यांनी 99 यज्ञ केले आणि एक यज्ञ अपूर्ण राहिला, त्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती न होता स्वर्गाच्या पायरीमध्ये जडत्वाचं दुःख भोगण्यासाठी देवतादिकांनी घातलेलं आहे. अर्जुनाला मोठं वाईट वाटलं. अर्जुन म्हणतो, देवा मग काय करावं लागेल? भगवंत म्हणतात, राजसू यज्ञाची ती तयारी करावी लागेल. आणि आता ती बाळ त्या सांदीपानीच्या ताब्यात दिलेली आहे. भगवंताचे गोपालकृष्ण महाराजांचे गुरु सांदीपानी ते वेगळे आणि हे वेगळे बरं का. आता ती तयारी करण्यात आली आणि तो राजसू यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होतोय. भला मोठा तो मंडप टाकण्यात आला. राजे महाराजे ऋषी मुनी संत महंत सगळेजण त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळा समाज जमा झालेला आहे. भगवान गोपालकृष्ण या आसनावर विराजमान आहेत. देवर्षी नारद आहेत, महर्षी व्यास आहेत, दुर्वास आहेत, शुकमुनी आहेत. आणि हे सगळे त्या ठिकाणी बसलेले असताना आता त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झाला की अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा. गंधाक्षतेची जी सेवा आहे, गंधाक्षता लावण्याची, ती सेवा कोणाकडे आली? धर्मराज युधिष्ठिराकडे ती सेवा आलेली आहे. आणि धर्मराज युधिष्ठिर आता त्या यज्ञामध्ये येत आहेत. धर्मराजांनी तो गंधाक्षतेची ती वाटी घेतली, दुर्वासांकडे गेलेले आहे. दुर्वासांनी सांगितलं की माझी पूजा करू नका, महर्षी व्यासांची करा, माझ्यापेक्षा ते वडील आहेत. महर्षी व्यासांनी सांगितलं की शुकयोगींद्रांची पूजा करा. शुकयोगींद्र ब्रह्मचर्याचा पुतळा आहे आणि शुकयोगींद्रांकडे ती पूजेचं ताट नेल्यानंतर शुकयोगींद्र म्हणतात की सगळ्या ब्रह्मचार्यांचा बाप भगवान गोपालकृष्ण महाराज या ठिकाणी विराजमान असताना मी पूजा घेणं योग्य नाही. आणि आता भगवान गोपालकृष्ण महाराजांच्याकडे ते पूजेचं ताट गेलेलं आहे. धर्मराज युधिष्ठिराने ती वाटी घेतली.
गंध अक्षदा देवाला लावली, लावणार आणि तितक्यात मागणं आवाज आला, थांब धर्मा. तसं धर्मराजाने मागे वळून पाहिलं. अरे वेड्या, कुणाचं पूजन करतोयस? या काळ्याचं? तो आवाज कुणाचा होता? तो आवाज होता शिशुपाळाचा. आणि शिशुपाळ हा त्या धर्माला म्हणतो, अरे धर्मा, तुला नाही समजत, या ठिकाणी महर्षी व्यास आहेत, त्यांना विचारायचं ना पूजा कोणाची करायची ते. तू कुणाला विचारतोयस? कुणाची पूजा करतोयस? बाया बापड्यांना भुलवण्यामध्ये याचे दिवस निघून गेले, याची पूजा करतोयस? याला याच्या मायबापाचं नाव सुद्धा माहिती नाही. कोणी म्हणतं नंद यशोदेचा, कोणी म्हणतं वसुदेव देवकीचा. भगवान गोपाल कृष्णांसोबत असलेला तो बलराम दादा मात्र आता चिडलेला आहे आणि मुठ आवळली आणि त्या शिशुपाळाला मारायला धावणार. तितक्यात कन्हैयाने त्याचा हात धरला. थांब रे दादा. कन्हैयाने सांगितलं, बोल शिशुपाळा बोल. मी तर बोलणारच आहे रे काळ्या, मी काय घाबरतो तुला? मायावी कुठला. अनेक प्रकारच्या शिव्या द्यायला सुरुवात केलेली आहे. बऱ्यापैकी शिव्यांचा आसाडा त्या ठिकाणी केलेला आहे. बराच वेळ झालेला आहे आणि आता पांडवही संतापलेले आहेत. आणि आता भगवंत म्हणतात की थांब शिशुपाळा, थांब. नाही थांबणार मी. स्वतःच्या मामाचा वध केलास, लाज वाटते का तुला? देवाने चेतावणी दिल्यानंतर सुद्धा हा शिशुपाळ थांबायला तयार नव्हता. आणि आता मात्र देवाने ती सुदर्शन चक्र त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्या कन्हैयाने ते सुदर्शन चक्र जसं काढलं त्या शिशुपाळाकडे फेकलेलं आहे. आणि आता मात्र शिशुपाळ घाबरला आणि ते सुदर्शन चक्र शिशुपाळाचा गळ्याचा वेध घेण्यासाठी ती जाऊ लागलेलं आहे. शिशुपाळ पुढे पळत होता आणि कन्हैयाचं असलेलं ते सुदर्शन चक्र त्याच्या पाठीमागे लागलेलं होतं. इकडे पळ, तिकडे पळ, तिकडे पळ, तिकडे पळ. आणि त्या सुदर्शनाने त्या शिशुपाळाचं मुंडकं धडा वेगळं केलेलं आहे. शिशुपाळाचा मृत्यू झालेला आहे बघा. पुन्हा एकदा ते सुदर्शन चक्र भगवंताच्या हाताजवळ आलं आणि अदृश्य झालं. परंतु ते करत असताना मात्र आता त्या कन्हैयाच्या हाताला रक्त लागलेलं आहे, रक्त बाहेर आलेलं आहे. आणि कन्हैयाने आजूबाजूला पाहिलं तर शेजारी उभी होती भगवंताची बहीण, अर्जुनाची पत्नी सुभद्रा. आणि सुभद्रेकडे बघितलं. सुभद्रा विचार करू लागली. सुभद्रा विचार करते आहे की या कन्हैयाच्या बोटाला बांधू काय. तितक्यात बाजूला असलेली ती द्रौपदी उठून उभी राहिलेली आहे आणि ती चिंधी त्या कन्हैयाच्या बोटाला बांधते आहे. आणि कन्हैयाने आपल्या बहिणीकडे अगदी प्रेमाने पाहिलं आणि बहिणीला सांगितलं, ताई, तुझ्या या प्रत्येक दोऱ्याचा हिशोब मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. ओ भरदरी फाडून सेला, ओ भरदरी फाडून सेला, भरदरी फाडून सेला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. आणि आपल्या बहिणीच्या अंतकरणातली ती श्रद्धा बघून आता प्रभू परमात्मा काय म्हणतात,
बघून तिचा तो भाव लौकिक बघून तिचा तो भाव लौकिक मनी कृष्णाच्या वाटे कौतुक मनी कृष्णाच्या वाटे कौतुक कर पाठीवर पडता गतुक आशीर्वाद द्या. पडता कौतुक प्रसन्न माधव झाला प्रसन्न माधव झाला चिंधी पारदे द्रौपदी हरिया बोटाला चिंधी पारदे द्रौपदी हरिया बोटाला भरजरी पाडून शेला भरजरी पाडून सेला चिंधी पारदे द्रौपदी हरिया बोटाला चिंधी पारदे द्रौपदी हरिया बोटाला. आता ही द्रौपदी त्या प्रभू परमात्म्याच्या पाया पडते आहे बघा. आणि ते पाया पडणाऱ्या त्या द्रौपदीला ते उठवतात आणि तिला म्हणतात म्हणे खरी तू माझी भगिनी बोला. खरी तू माझी बहीण म्हणे खरी तू माझी भगिनी म्हणे खरी तू माझी बहीण भाऊ तुझा मी द्रौपदी नंदिनी भाव तुझा मी द्रौपदी नंदिनी हाक मारिता येईल धावनी हाक मारिता येईल धावनी प्रसंग जरी का पडला प्रसंग जरी का पडला प्रसंग जरी का पडला प्रसंग जरी का पडला चिंधी द्रौपदी हरिया बोटाला चिंधी बांधते द्रौपदी हरिया बोटाला भरजरी पाडून शेला भरदरी फाडून सेला भरजरी पाडून शेला भरदरी फाडून सेला चिंधी द्रौपदी हरिया बोटाला चिंधी बांधते द्रौपदी हरिया बोटाला चिंधी बांधते द्रौपदी हरिया बोटाला. आणि आता ही द्रौपदी त्या देवाला म्हणते देवा जगाचा मालक माझ्या पाठीमागे असताना मला कसली आली हो कोणाची भीती प्रसंग कैसा येईल मजवर प्रसंग कैसा येईल मजवर प्रसंग कैसा येईल मजवर प्रसंग कैसा येईल मजवर पाठीशी असता तू परमेश्वर पाठी असता तू परमेश्वर बोले कृष्णा दाटणी गहीवर बोले कृष्णा दाटून गहीवर पूरलोचनी